नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. सुमारे 3 दिवसांपासून 70 किलोमीटर पायी मोर्चा काढून मरणहोळच्या शेतकऱ्यांनी आंदोलन केले. बेळगाव तालुक्याच्या सीमेवर असलेल्या मरणहोळ गावातील शेतकरी सुमारे 100 वर्षापासून जमीन कसत आहेत. मात्र 140 एकर जमिनीचा घोटाळा झाला आहे. घोटाळा करणाऱ्या ग्राम लेखाधिकाऱ्याला सेवेतून कमी करा, आमची जमीन आम्हास परत करा, आमच्या हक्काची जमीन आम्हास मिळालीच पाहिजे असा आग्रह केला. या संदर्भातील निवेदन सरकारला सादर करण्यात आले. गुलबर्गा येथे वकिलाचा खून करण्यात आल्यामुळे बेळगाव येथील बार असोसिएशन व वकिलांनी काम बंद आंदोलन छेडले. कोणत्याही प्रकारच्या खटल्याची सुनावणी तसेच निकाल देऊ नये यासाठी बार असोसिएशनच्या वतीने मुख्य जिल्हा सत्र न्यायालयाच्या न्यायाधीश विजयालक्ष्मी देवी यांना निवेदन दिले. गुलबर्गा येथे न्यायालयाकडे जात असताना इरणगौडा पाटील वय वर्षे 40 या वकिलावर हल्ला करण्यात आला. काही जणांनी पळून जाऊन त्याला पकडून त्याचा खून करण्यात आला. या घटनेमुळे वकील असुरक्षित असून वकिलांसाठी तातडीने संरक्षण कायदा लागू करावा अशी मागणी देखील करण्यात आली. बागायत खाते, जिल्हा पंचायत, जिल्हा बागायत संघ यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारपासून 64व्या फल पुष्प प्रदर्शनाला उत्साहात प्रारंभ झाला आहे. क्लब रोड येथील यूम पार्कमध्ये हे प्रदर्शन रविवारपर्यंत चालणार आहे. पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते फीत सोडून उद्घाटन झाले. यावेळी जिल्हाधिकारी नितेश पाटील, जिल्हा पंचायत सीईओ हर्षल भोयर, बागायत खात्याचे सहसंचालक महांतेश मुरगोड यासह मान्यवर उपस्थित होते. कन्नड चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेत्री लीलावती वय वर्षे 86 यांचे आजाराने आज निधन झाले. त्यांच्यावर बेंगळूर नेलमंगल येथील खासगी इस्पितळात उपचार सुरू होते. त्यांनी 600हून अधिक चित्रपटात अभिनय केला होता. त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. राज्य सरकारने विविध विद्युत कामांसाठी निविदा मागवल्या होत्या. त्यानुसार कंत्राटदारांनी काम पूर्ण केले, परंतु अनेक महिने उलटले तरी सरकारकडून संबंधित कंत्राटाचे बिल देण्यात आलेले नाही. राज्यात अंदाजे 1000 ते 1200 कोटी रुपयांचे विद्युत कंत्राटाचे बिल प्रलंबित असून ती लवकरात लवकर मंजूर करावी अशी मागणी कर्नाटक राज्य परवानाधारक इलेक्ट्रिक कंत्राटदार असोसिएशनतर्फे राज्य सरकारकडे करण्यात आली. उच्च न्यायालयाने निवृत्तीवेतन आणि सुविधा देण्याचा आदेश देऊन देखील त्याची अंमलबजावणी करण्यात येत नसल्याने आज सुवर्णसौध समोर कर्नाटक राज्य सरकारी प्राथमिक शाळा आया संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. शाळा सुट्टीच्या वेळी देखील वेतन मंजूर करा, आयांना नोकरीत कायम करा, गेल्या 40 वर्षापासून सेवारत असलेल्या वरिष्ठांना सुविधा पुरवा अशा अनेक मागण्या करण्यात आल्या. शिक्षण मंत्री मधु बंगारप्पा यांनी निवेदन स्वीकारले असून त्यांच्याकडून लिखित आदेश मिळेपर्यंत हा लढा चालू ठेवण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. जल जीवन मिशन प्रकल्पांतर्गत राज्यात आतापर्यंत 46.98 लाख कुटुंबांना पाईपलाईनद्वारे पाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे. याचा लाभ 71.50 लाख ग्रामीण कुटुंबांना झाला असल्याचे ग्रामविकास आणि पंचायत राज्यमंत्री प्रियांक खरगे यांनी सांगितले. आज विधान परिषदेच्या प्रश्नोत्तर काळात विधान परिषदेचे सदस्य केशव प्रसाद यांच्या प्रश्नाला उत्तर देताना ते बोलत होते. बेळगाव जिल्ह्यातील विविध भागातून आलेल्या देवदासींनी आपल्या मुलांसह बेळगाव सुवर्णसौध समोर निदर्शने केली. देवदासींना देण्यात येणाऱ्या पेन्शनमध्ये 3 ते 5 हजार रुपयांनी वाढ करावी, आपल्या मुलांना नोकरी मिळवून द्यावी, तसेच देवदासींना 2 एकर जमीन मंजूर करावी अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. या संदर्भात निवेदन सरकारला सादर. विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी मोटार ड्रायव्हिंग स्कूल चालकांच्या वतीने सुवर्णसौधवर धडक मोर्चा काढण्यात आला. मोटार ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कूल असताना देखील RTO विभागाकडून ऑनलाईन लर्निंग लायसन्स दिले जात असून त्यामुळे ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कूलचे चालक अडचणीत सापडले आहेत. लर्निंग लायसन्स देतात ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कूलची सक्ती करावी. वाहन परवाना मिळवण्यापूर्वी
फॉर्म क्रमांक 14ची सक्ती करावी, ADTC ड्रायव्हिंग ट्रॅकची सक्ती करू नये, प्रत्येक महिन्यात परिवहन आयुक्तांनी ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कूलच्या मालकांची बैठक घ्यावी, अशा विविध प्रकारच्या मागण्या करण्यात आल्या. हुबळी येथील श्री सिद्धारूढ मठापासून सुवर्णसौधपर्यंत रॅली काढून सरकारला निवेदन देण्यात आले. राज्यातील विविध शाळा महाविद्यालयात सेवारत कर्मचाऱ्यांचे सुवर्णसौध समोर आंदोलन करण्यात आले. पेन्शन नसल्याने उदरनिर्वाह करण्यास समस्या येत आहेत. NPS नको पण OPS लागू करा, अशा विविध मागण्या पेन्शन वंचित कर्मचाऱ्यांनी केल्या. या संदर्भातील निवेदन राज्य सरकारला सादर करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचा बेंगळुरू येथे अवमान झाल्यानंतर धर्मवीर संभाजी चौक येथे त्याचा निषेध नोंदवण्यात आला होता. या प्रकरणी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. या खटल्याची सुनावणी शुक्रवारी होती. मात्र काम बंद आंदोलनामुळे ती सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. गोकाक तालुक्यातील अंकलगी व अक्कतंगेरहाळ या 2 गावांना मिळून नगरपंचायतीचा दर्जा देण्यात आला आहे. यामुळे शालेय विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या ग्रामपंचायतीच्या सेवा तसेच नरेगामधून मिळणारी कामे बंद झाली आहेत. या दोन्ही गावामधील नागरिक शेती व पूरक व्यवसायांवर अवलंबून असल्याने आम्हाला नगरपंचायत नको, ग्रामपंचायतीचा दर्जा कायम ठेवा, अशी मागणी अक्कतंगेरहाळ येथील ग्रामस्थांनी आंदोलन केले. शुक्रवारी सुवर्णसौध येथे आंदोलन करून ग्रामपंचायतीचा दर्जा कायम ठेवण्याची मागणी ग्रामस्थांनी लावून धरली. बेळगाव तालुका परिसरात वातावरणाच्या बदलामुळे नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. थंडीत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. अशातच मध्यंतरी ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. काही दिवसांपूर्वी पावसाने हजेरी लावली होती. याचा परिणाम पिकांवर काही प्रमाणात झाला. सध्या बेळगावचा पारा 19 अंशावर येऊन ठेपला असून रात्री थंडी पडू लागली आहे. तर मिचांग वादळामुळे बेळगावसह इतर परिसरात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. खानापूर पोलिसांकडून 2 चोरींचा तपास करून 6 आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 2,25,000चे सोन्याचे दागिने व 40,000 रुपये रोख जप्त करण्यात आले असून दागिने व रक्कम मालकांना परत देण्यात आली आहे. सध्या सर्वच शासकीय कार्यालयात पारदर्शी कारभार व्हावा यासाठी ऑनलाईन कामांना प्राधान्यक्रम देण्यात आला आहे. पण यासाठी आवश्यक इंटरनेट सेवा मात्र उपलब्ध झालेली नाही. अनेक वेळा कामकाज वाढत जाते. अशा वेळी सर्व्हर डाऊनची समस्या निर्माण होते. निपाणी तालुक्यातील शासकीय कार्यालयातील स्थिती पाहता ही समस्या अधिक निर्माण होऊ लागली आहे. यामुळे नागरिकांना संपूर्ण दिवसभर ताटकळत बसावे लागत आहे. अधिकारीही या समस्येतून त्रस्त झाले आहेत. यामुळे निर्माण होणारी ही समस्या निवारण करण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होत आहे. कार आणि KSRTC बस दरम्यान झालेल्या भीषण अपघातात कारमधील 5 जण जागीच ठार झाल्याची घटना आज शुक्रवारी शिरसी तालुक्यातील बंडल येथे घडली. या अपघातात बस चालक गंभीररित्या जखमी झाला आहे. तथापि त्याच्या जीवावरील धोका टळला आहे. बसमध्ये सुमारे 60 प्रवासी होते. यापैकी काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे. कारमधील 5 मृतांमध्ये एकाच कुटुंबातील 4 जणांचा समावेश आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.